नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर्स या लेसनमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण इररेशनल नंबर हे नंबर लाईनवर कसे दाखवायचे हे शिकलो. आता हेच इररेशनल नंबर आपल्याला ते इररेशनल नंबर्स आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. तर एक एक्झाम्पल घेऊया. टू प्रूव्ह √2 इज इररेशनल नंबर. आता हे प्रूव्ह कसं करायचं, तर आपण प्रूव्ह करणार आहोत बाय इनडायरेक्ट प्रूफने. आता हे इनडायरेक्ट प्रूफ काय आहे, तर डायरेक्ट प्रूफ न देता आपण जे इथे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे त्याच्या कॉन्ट्रडिक्शन किंवा त्याचं अपोजिट, जसं इररेशनल नंबर, तर हे रॅशनल नंबर घेऊन आपण हे प्रूफ करायचं आणि रॅशनल नंबर प्रूफ घेऊन जे आपण प्रोसिजर करू ती प्रोसिजर जर शेवटी आपल्याला मिळालेलं चुकीचं मिळालं किंवा चुकीचा रिझल्ट आला, म्हणजेच आपलं जे अझम्पशन आहे रॅशनल नंबर घेऊन केलेलं ते रॉंग आहे आणि म्हणून दिलेला नंबर हा इररेशनल नंबर आहे असं आपण प्रूव्ह करू. यालाच म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. आता हे जे प्रूफची मेथड आहे ती काळजीपूर्वक बघा, ती समजून घ्या. यात आपल्याला महत्त्वाचं काय सांगायचं आहे, रॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर काय असतो, जो नंबर P/Q या फॉर्ममध्ये लिहिलेला असतो तो आहे रॅशनल नंबर. यामध्ये P आणि Q हे इंटिजर्स असतात. तुम्हाला माहिती आहे इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स चालतील. P हा 0ही चालेल, पण Q हा 0 नको, कारण 0 जर असेल तर हा डिनॉमिनेटर होणार नाही आणि म्हणून P/Qच्या फॉर्ममध्ये असणारे सगळे रॅशनल नंबर्स आहेत, पण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहेत. आता जसं 2/3 घेतला आपण, 2/3 किंवा 5/2 यासारखे जर घेतले तर यांच्यामध्ये बघा, यांच्यामध्ये कॉमन काय आहे, फक्त 1 आहे. म्हणजे 2/3 यामध्ये कॉमन 1 आहे, 5/2 यामध्ये कॉमन 1 आहे. ठीक आहे. आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला रॅशनल नंबर्स घ्यायचे आहे. कन्सिडर करू. लेट अस ॲज्युम दॅट √2 इज अ रॅशनल. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, इररेशनल नंबर प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण काय करत आहोत, त्याला पहिले रॅशनलमध्ये घेत आहोत. देअरफॉर √2 = P/Q. जर √2 हा रॅशनल नंबर आहे तर आपण त्याला P/Qच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. यामध्ये काय आहे, P and Q आर इंटिजर्स, Q नॉट इक्वल टू 0, डिनॉमिनेटर 0 नको. वेअर P/Q इज इन सिम्पलेस्ट फॉर्म अँड P and Q हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1 शिवाय कोणताही कॉमन फॅक्टर P आणि Qमध्ये नको. म्हणजे या फॉर्ममध्ये या टाईपचे ते काय आहेत, रॅशनल नंबर्स आहेत. आता दोन्ही बाजूला आपण स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअर जर केलं √2 × √2 म्हणजेच √4 होईल आणि √4चं स्क्वेअर रूट होईल 2. 2 = इकडे राईट हँड साईडला P²/Q². 2ला राईट हँड साईडच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय जर केलं तर होईल 2Q² = P². ॲज P² इज मल्टिपल ऑफ 2. आता इथे P² = काय किती आलेलं आहे, 2Q², म्हणजे 2 मल्टिप्लाय आहे Qला. आता 2Q² म्हणजे मल्टिपल ऑफ 2मध्ये आहे. तर 2ने मल्टिप्लाय करणारी कोणताही नंबर असो तो कसा राहील, इव्हन राहील. कारण 3ला जरी ऑड नंबरला जरी 2ने मल्टिप्लाय केलं तरी इव्हन येतं आणि इव्हनला जरी 2ने मल्टिप्लाय केलं तरी इव्हन येतं. म्हणजे P² काय आहे, इव्हन आहे. P इज ऑल्सो इव्हन मीन्स 2 इज अ फॅक्टर ऑफ P. आता P² इव्हन आहे म्हणजेच त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते सुद्धा इव्हनच मिळेल आपल्याला. P म्हणजे इव्हन नंबर राहील आणि इव्हन नंबर म्हटलं की 2 हा स्मॉलेस्ट फॅक्टर असतोच.
द 2 इज अ फॅक्टर ऑफ पी. या स्टेटमेंटला आपण नंबर 1 दिलेला आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? पी स्क्वेअर इज इव्हन, देअरफॉर पी इज इव्हन. देअरफॉर वी कॅन टेक पी इक्वल टू 2t. आता मी पी हा नंबर 2 हा फॅक्टर आहेच एक वेगळ्या फॉर्ममध्ये लिहित आहे. दुसरा व्हेरिएबल इथं घेतलेला आहे 2t. पी स्क्वेअर इक्वल टू 4t स्क्वेअर. स्क्वेअरिंग केल्यानंतर आपल्याला मिळेल पी स्क्वेअर इक्वल टू 4t स्क्वेअर. पुट व्हॅल्यू ऑफ पी इन टू क्यू स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आपण पीची व्हॅल्यू ठेवली 2t. 2q स्क्वेअर इक्वल टू 4t स्क्वेअर. पी स्क्वेअरची व्हॅल्यू होईल 4t स्क्वेअर. देअरफॉर q स्क्वेअर इक्वल टू 4t स्क्वेअर अपॉन 2 इक्वल टू 2t स्क्वेअर. आता q स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2t स्क्वेअर. जसं पी स्क्वेअरची व्हॅल्यू 2q स्क्वेअर मिळाली होती तशीच आपल्याला क्यूची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. क्यूची व्हॅल्यू आहे 2t स्क्वेअर. म्हणजेच क्यू स्क्वेअर इव्हन झालं. क्यू स्क्वेअर इव्हन म्हणजेच क्यू इव्हन झाला आहे. क्यू हा इव्हन झाल्यानंतर 2 हा फॅक्टर राहील क्यूचा. ठीक आहे. म्हणजे जशा स्टेप्स इथे आल्या पी स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटरसाठी तसंच आपण डिनॉमिनेटरसाठी प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 इज अ फॅक्टर ऑफ क्यू. याला आपण या स्टेटमेंटला इक्वेशन 2 दिलं. फ्रॉम 1 and 2 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ पी अँड क्यू. पी आणि क्यूचा 2 हा कॉमन फॅक्टर झाला. इथे या स्टेटमेंटमध्ये 2 हा फॅक्टर पीचा सुद्धा आहे, 2 हा फॅक्टर क्यूचा सुद्धा आहे. याचा अर्थ पी आणि क्यूचे फॅक्टर कॉमन फॅक्टर 2 हा झाला. पण आपण इथे सुरुवातीला कन्सिडर काय केलं होतं? P and Q have no common factor other than 1. 1 शिवाय कोणताही कॉमन फॅक्टर नाही. पण इथे आपल्याला काय मिळालेला आहे? 2 हा कॉमन फॅक्टर मिळालेला आहे P आणि Qचा. आता हा P आणि Qचा कॉमन फॅक्टर का मिळाला? कारण आपण अझम्पशन केलं होतं √2 इज अ रॅशनल नंबर. आणि √2 रॅशनल नंबर अझ्युम केल्यामुळे आपल्याला रिझल्ट काय मिळाला? 2 इज अ कॉमन फॅक्टर. दिस इज कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट बिकॉज वी अझ्युम दॅट P and Q have no common factor other than 1. Therefore, our assumption that √2 is rational is wrong. है ना, आपलं अझम्पशन हे रॉंग आहे कारण आपण √2 हा रॅशनल नंबर आहे म्हणून ॲझ्युम केलं होतं आणि त्यामुळेच आपल्याला 2 हा कॉमन फॅक्टर मिळाला. म्हणजे आपलं अझम्पशन हे रॉंग ठरलं आहे आणि रॉंग ठरलेलं असल्यामुळे √2 हा रॅशनल नंबर नाही. मग कोणता नंबर आहे तो? देअरफॉर √2 इज इरॅशनल नंबर. सॉल्व करता येईल. आता दुसऱ्या टाईपची इरॅशनल नंबर बघा. आपल्याला हे एक्झाम्पल प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह 2√3 इज इरॅशनल नंबर. आता इथे इंटिजर प्लस रूटमध्ये नंबर आहे. ठीक आहे. 2 + √3. आता या 2 + √3ला इरॅशनल नंबर दाखवण्यासाठी आपल्याला पुन्हा तसंच करायचं आहे. रॅशनल नंबर घ्यायचा आहे आणि रॅशनल नंबर घेऊन पण या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं प्रूफ हे अगदी छोटं आहे. लेट अस ॲझ्युम दॅट 2 + √3 इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर 2 + √3 इक्वल टू P अपॉन Q. P अपॉन Q म्हणजेच P अँड Q आर द इंटिजर्स अँड Q नॉट इक्वल टू 0. हे आपल्याला त्याच्यासमोर लिहावं लागेल. P अँड Q आर इंटिजर्स अँड Q नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. आता Q नॉट इक्वल टू 0. आता आपल्याला पुढे जायचं आहे. √3 इक्वल टू या लेफ्ट हँड साईडच्या 2ला राईट हँड साईडला नेलं असताना -2 होईल. P अपॉन Q -2. इन द अबोव इक्वेशन
लेफ्ट हँड साईड इज इररॅशनल नंबर. आपण यापूर्वी बघितलेलं आहे की √3 √2 हे काय आहेत इररॅशनल नंबर. अँड राईट साईड इज रॅशनल नंबर. P/Q मधून 2 मायनस केलं तर आपल्याला यासारखं √3 सारखं मिळणार नाही नंबर. तर कसा मिळेल, तो रॅशनल नंबरच्याच फॉर्ममध्ये मिळेल, फ्रॅक्शनच मिळेल. अँड राईट साईड इज रॅशनल नंबर. देअरफोर इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी टू अवर अझम्पशन. आपण अझम्पशन काय केलं होतं की 2 + √3 हा रॅशनल नंबर आहे. पण आपल्याला काय मिळत आहे, लेफ्ट हँड साईडला इररॅशनल नंबर मिळत आहे आणि राईट हँड साईडला रॅशनल नंबर. म्हणजे इररॅशनल नंबर इक्वल टू रॅशनल नंबर राहू शकत नाही. इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी टू अवर अझम्पशन. देअरफोर 2 + √3 इज नॉट रॅशनल नंबर. देअरफोर 2 + √3 इज इररॅशनल. आता यामध्ये काय केलं आपण, सुरुवातीला दिलेला नंबर हा P/Qच्या फॉर्ममध्ये घ्यायचा. रूटमधला नंबर लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आणि बाकीचे जे नंबर्स आहेत, इंटिजर्स आहेत, ते राईट हँड साईडला घेऊन जायचे. लेफ्ट हँड साईडला इररॅशनल नंबर आहे इक्वल टू राईट हँड साईडला रॅशनल नंबर आहे. इररॅशनल नंबर इक्वल टू रॅशनल नंबर इट इज नॉट पॉसिबल अँड देअरफोर 2 + √3 is not a rational number and therefore 2 + √3 is irrational number. हे त्याचं सरळ प्रूफ झालं. त्यानंतर घेऊया प्रॅक्टिस सेट 2.2. आता यामधला पहिलंच प्रॉब्लेम आहे, शो दॅट 4√2 इज ॲन इररॅशनल नंबर. आपण फक्त √2 असणारं बघितलेलं आहे, इररॅशनल नंबर प्रूव्ह केलेला आहे. आता 4√2ला आपण प्रूव्ह करू. बघा कसं प्रूव्ह करू. तर लेट अस ॲझ्युम दॅट 4√2 इज अ रॅशनल. रॅशनल नंबर आहे म्हणजे त्याला P/Qच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. 4√2 इक्वल टू P/Q, where P/Q is in simplest form and P and Q have no common factor other than 1. Q not equal to 0 हेही लिहू शकतो आपण. आता काय करायचं, पुढची स्टेप, स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होईल, 4√2 × 4√2, 4 4 जार 16 आणि √2² 2, 16 × 2 इक्वल टू P²/Q². 32Q² 16 × 2 32, 32Q² इक्वल टू P². हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. ॲज P² इज मल्टिपल ऑफ 32. आता 32 काय आहे, इवन नंबर आहे आणि 32Q² मल्टिप्लाय असल्यामुळे P² इक्वल टू 32Q² आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच P² हा 32च्या मल्टिपलमध्ये आहे. P² इज मल्टिपल ऑफ 32 विच इज इव्हन नंबर. याचा अर्थ P² इज इव्हन झाला आहे. देअरफोर P इज ऑल्सो इव्हन. P² इव्हन म्हणून P सुद्धा इव्हन आहे. दॅट मीन्स 32 इज अ फॅक्टर ऑफ P. आपल्याला स्टेटमेंट मिळालं, जसं √2मध्ये आपल्याला काय मिळालं होतं, 2 इज अ फॅक्टर ऑफ P. तसंच इथे 32 इज अ फॅक्टर ऑफ P आणि 32 आहे इव्हन नंबर. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 दिलं. आता Pचा जेव्हा 1 फॅक्टर 32 आहे तर 32च्या मल्टिपलमध्ये P राहील, म्हणून आपण घेतलं वी टेक P इक्वल टू 32T. P इक्वल टू 32T. नंतर स्क्वेअरिंग केलं, कारण आपल्याला या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे P²ची व्हॅल्यू. देअरफोर P² इक्वल टू 32² × T², म्हणजे 32T होल स्क्वेअर आपल्याला करायचं आहे. याचा अर्थ होतो 32T होल स्क्वेअर, म्हणजेच 32² आणि T². आता पुढची स्टेप काय राहील, P² इक्वल टू 32T होल स्क्वेअर आपल्याला काय कुठे ठेवायचं आहे, आपल्याला ठेवायचं आहे इक्वेशनमध्ये. कोणत्या इक्वेशनमध्ये, 32Q² इक्वल टू 32Q² इक्वल टू P² या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. पुट P² इक्वल टू 32T
square t square in equation 32q² equal to p². आता यामध्ये ठेवल्यानंतर 32q² equal to 32² into t². 32q² equal to 32² means 32 into 32 into t². Therefore q² equal to हा 32 इकडे घेतला आहे 32 into 32 upon 32 into t². 132 gets cancelled. Therefore q² equal to 32t². आपल्याला काय मिळालं q² equal to 32t². याचा अर्थ q सुद्धा 32च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजेच 32 इवन असल्यामुळे q सुद्धा इवन झाला. q² इज इवन means q is even. Therefore 32 is a factor of q. आणि आपल्याला माहिती आहे p upon q मध्ये कॉमन फॅक्टर फक्त 1 आहे. इथे आपल्याला 32 मिळत आहे. फ्रॉम 1 and 2 याला इक्वेशन स्टेटमेंट नंबर 2 दिलेला आहे आपण. फ्रॉम 1 and 2 32 is a common factor of p and q both. आपल्याला माहिती आहे की p आणि q मध्ये 1 हा फॅक्टर आहे, पण इथे आपल्याला 32 मिळालेला आहे, विच इज कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट. कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे अपोजिट ऑफ अझम्पशन. दिस इज कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट बिकॉज our assumption that p and q have no common factor other than 1. Therefore our assumption is wrong. Therefore 4√2 is irrational number. प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं आता क्वेश्चन नंबर 2 बघा. प्रूव्ह दॅट 3 + √5 इज ॲन इरॅशनल नंबर. आता हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, जसं या अगोदर आपण प्रूव्ह केलेलं आहे त्याचप्रमाणे. लेट अस ॲझ्युम दॅट 3 + √5 इज अ रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर आहे असं अझ्युम केल्यानंतर दिलेला नंबर आपण काय करू, p upon q च्या फॉर्ममध्ये लिहू. 3 + √5 equal to p upon q, where p and q are integers and q not equal to 0. यामधला 3 हा राईट हँड साईडला घेऊन या. √5 equal to p upon q - 3 असं आपल्याला इक्वेशन मिळेल. इन अबो इक्वेशन लेफ्ट हँड साईड इज इरेशनल नंबर. √5 हा इरेशनल नंबर आहे आपल्याला माहिती आहे. अँड राईट हँड साईड इज रॅशनल नंबर. ओके. देअरफॉर इरेशनल नंबर इक्वल टू रॅशनल नंबर. हे इक्वेशन बघा आपल्याला कसं मिळालं. इकडे लेफ्ट हँड साईड इरेशनल नंबर आहे आणि राईट हँड साईड रॅशनल नंबर आहे. इट इज नॉट पॉसिबल. इरेशनल नंबर इक्वल टू रॅशनल नंबर असं होऊ शकत नाही. Therefore it is not possible. Therefore it is contradictory to our assumption. आपल्याला हे का मिळालं, कारण आपण रॅशनल नंबर घेतलं होतं जे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. ठीक आहे. Therefore 3 + √5 इज नॉट रॅशनल नंबर. मग हे रॅशनल नंबर नाही आहे म्हणजेच काय, 3 + √5 इज इरॅशनल नंबर. दिस इज द इझी मेथड टू प्रूव्ह एनी नंबर इज रॅशनल नंबर. आता इथे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असेल इंटिजर प्लस रूटमधले नंबर्स, तर इरॅशनल नंबर्स आपण या पद्धतीने सॉल्व करू शकतो. आणि जर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असेल जसं 4√2, 5√2, 5√3, तर आपण दुसरी मेथड आहे ज्यामध्ये आपण इवन नंबर आहे किंवा 2च्या मल्टिपलमध्ये आहे असं दाखवित असतो. डिनॉमिनेटर पण आणि न्यूमरेटर पण. आणि ती मेथड थोडीशी लेंदी आहे. त्यानंतर जो आपला तिसऱ्या नंबरचा व्हिडिओ होता की नंबर लाईनवर दाखवायचे होते नंबर्स, तसंच एक प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॉल्व करायचा आहे. रिप्रेझेंट द नंबर √5 अँड √10 ऑन अ नंबर लाईन. सुरुवातीला आपण काय करू, √5साठी पायथागोरस थेरम यूज करू. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता √5 आहे म्हणून त्याच्या जवळचा नंबर म्हणजे √4 आणि हाईट ही 1.
युनिट आपण घेतच असतो. हाईट 1 युनिट घ्यायची, पण बेस किती घ्यायचा? √4. √4 मीन्स square root of 4 is 2. Therefore, we have to take base 2, not centimeter, 2 inches. Take base √4 and height is 1. Hypotenuse, by putting the values, hypotenuse square equal to √4 square plus 1 square. √4 square means 4 plus 1 equal to 5. By taking square root, वी गेट हायपोटेनस इक्वल टू √5. हे दाखवण्याचा उद्देश काय? म्हणजे बेस आहे 2 किंवा √4 आणि हाईट 1, तर आपल्याला मिळतं हायपोटेनस √5. हे लिहिण्याचा उद्देश असा की आपण जेव्हा नंबर लाईनवर काढतो किंवा नंबर्स लिहितो तर त्यावेळेस हाईट ही 1 घ्या, कारण आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचा असतो. हाईट 1 घ्यायची आहे आणि बेस 2 घ्यायचा आहे. आणि हायपोटेनस जेव्हा आपण काढू तर हायपोटेनसचा जो आर्क राहील तो आर्क आपल्या नंबर लाईनला जेव्हा इंटरसेक्ट होईल तो √5 मध्ये इंटरसेक्ट होईल आणि √5 आपल्याला तिथे शो करता येईल. दुसरा आहे √10. आता √10साठी 10च्या जवळचं आहे √9, म्हणजे बेस आपल्याला √9 घ्यायचा आहे आणि हाईट ही 1 घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस हाईट ही 1च घ्यायची आहे. ठीक आहे. टेक बेस √9. √9चं स्क्वेअर रूट माहिती आहे तुम्हाला, ते आहे 3. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बेस घेतलेला आहे √9. √9 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. √9 स्क्वेअर इज 9. 9 प्लस 1 10. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला हायपोटेनस मिळते √10 आणि हे √10 म्हणजेच बेस. हायपोटेनस √10 म्हणजेच बेस घेतलेला आहे आपण 3 इंच आणि हाईट घेतलेली आहे 1 इंच, म्हणजेच 3 आणि 1 युनिट्स. तर आपल्याला हा √10 युनिट नंबर लाईनवर दाखवता येतो. आता बघूया ते कसं ड्रॉ करायचं ते. √5 आणि √10 नंबर लाईनवर दाखवण्यासाठी आपण सर्वप्रथम लाईन काढू. ओके. लाईन काढल्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी 0 घेतला आणि 0 घेतल्यानंतर मी इथे प्रत्येक इंचवर मार्किंग करत आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता आपल्याला सुरुवातीला √5 दाखवायचं आहे. √5 दाखवताना तुम्हाला माहिती आहे की बेस हा √4 घ्यावा लागतो आणि हाईट ही 1 घ्यावी लागते. म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू √4 स्क्वेअर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर इक्वल टू 4 प्लस 1 इक्वल टू 5. देअरफॉर हायपोटेनस इक्वल टू √5. आता ही काढायची कशी, तर आपण इथे 1 2 3 4 आणि 5 मार्क केल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेस √4 आणि √4चा अर्थ होतो 2. या 2वर आपल्याला काय घ्यायचं आहे, परपेंडिक्युलर काढायचं आहे. आता मी स्केलनेच परपेंडिक्युलर काढत आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर कसा काढायचा तो मी सांगितलेला आहे. तर √2वर मी परपेंडिक्युलर काढेल. प्रोटॅक्टर तुम्ही यूज करू शकता 90 डिग्री अँगल घेण्यासाठी. आणि 1 इंच डिस्टन्स हे हाईट म्हणून घ्यायचं आहे. बघा हे 1 इंच डिस्टन्स झालं आहे, ते हाईट म्हणून मी घेते आहे. इथे येईल, आर्क काढली. आर्क काढल्यानंतर 0 पासून 2 पर्यंत हा झाला बेस, ही झाली हाईट 1. आता 0 पासून या पॉईंटपर्यंत, म्हणजे इथे समजा मी ए आणि बी जर घेत असेल
तर OA हे जे डिस्टन्स होईल हे हायपोटेनस म्हणजे √5 होईल. मग आता हे √5 आपण इथे दाखवलेलं आहे, OA दाखवलेला आहे. जर मला हे √5 डिस्टन्स नंबर लाईनवर दाखवायचं असेल तर एवढंच मार्किंग मला नंबर लाईनवर घ्यावं लागेल. म्हणून मी काय करेल, या √5 एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन आर्क काढेल आणि जे डिस्टन्स राहील नंबर लाईनला आर्क जिथे इंटरसेक्ट झालेला आहे ते राहील √5. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजलं असेल. आता आपल्याला दाखवायचं आहे √10. आता हे √10 दाखवण्यासाठी आपल्याला पुन्हा पायथागोरस थेरमचाच यूज करायचा आहे. बेस आपण √9 आणि हाईट जर 1 घेतलं तर √9 म्हणजे 3, स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. तर आपल्याला बेस किती घ्यायचं आहे, 3, म्हणजे 0 पासून 3 पर्यंतचं. इथे पुन्हा 3ला आपण परपेंडिक्युलर काढू. परपेंडिक्युलर काढण्याची मेथड तीच, आणि परपेंडिक्युलर इथे 3ला काढल्यानंतर यावर हाईट 1 घ्यायची आहे. पहा, 1 हे डिस्टन्स घेतलं मी कंपासमध्ये, आर्क काढून घेतलं. हे 1 हाईट झालं 1 इंच. आणि जर इथे C आणि D हे जर मी पॉईंट घेतले, CD ही हाईट घेतली, तर O पासून C पर्यंतचं डिस्टन्स हे किती होईल, √10 होईल. तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. आता OC, O पासून C पर्यंत बेस आहे 3, हाईट आहे 1 आणि C पर्यंतचं डिस्टन्स O पासून म्हणजेच OC, ही OC म्हणजे होईल √10. तर ही √10चा आर्क मी इथे नंबर लाईनवर काढत आहे. आणि तो आर्क काढल्यानंतर इथे जो पॉईंट मिळेल तो पॉईंट होईल √10. ठीक आहे. असं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला काढायचं आहे. क्वेश्चन 4 बघा. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर्स गिवन बिलो. आता इथे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 2 नंबर्स दिलेले आहेत. या 2 नंबर्समधले आपल्याला 3 रॅशनल नंबर शोधायचे आहे किंवा लिहायचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 0.3 अँड -0.5. एक पॉझिटिव्ह नंबर आहे, दुसरा निगेटिव्ह नंबर आहे. आपल्याला 0.3ला 0.30 मध्ये लिहिता येईल, म्हणजे 0.30, अँड -0.5ला -0.50 असं लिहिता येईल. एनी नंबर फ्रॉम 0.30 टू -0.50 विल बी द नंबर्स दॅट इज टेकिंग इन डिक्रीजिंग ऑर्डर. आता इथे पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह आहे, म्हणून इथे डिक्रीजिंग ऑर्डरने आपल्याला नंबर्स घ्यायचे आहे. बघा कोणते नंबर्स आहेत. फर्स्ट नंबर 0.30, ओरिजिनल हाच 0.3. त्यापेक्षा कमी 0.20, 0.10, नंतर 0, नंतर -0.10, -0.20, -0.30, -0.40 आणि नंतर -0.50 आर इन बिटवीन देम. म्हणजे एवढे सारे नंबर्स हे 0.3 आणि -0.5 यांच्या बिटवीनमध्ये आहेत. यापैकी कोणतेही 3 नंबर्स आपल्याला घेता येईल. देअरफोर आन्सरही असं लिहिता येईल. देअरफोर 0.20, 0.10, 0 or -0.10, -0.20, -0.30. These are the 3 rational numbers in between 0.3 and -0.5. अशा प्रकारचा आपल्याला आन्सर लिहिता येऊ शकते. दुसरं एक्झाम्पल बघा. -2.3. आता दोन्ही इथे निगेटिव्ह नंबर्स आहेत, पण नंबर्स पहा कसे आहेत,
2.3 and minus 2.33, 33. minus 2.3 means minus 2.300 असं लिहू शकतो आपण. इथे झिरोला व्हॅल्यू नाही. अँड minus 2.33 इक्वल टू minus 2.330. आता आपण यामध्ये असं लिहित आहोत की जेणेकरून आपल्याला थोडासा डिफरन्स दिसावा आणि डिफरन्स दिसल्यानंतर त्यामधले नंबर्स आपल्याला सहजतेने लिहिता यावेत. एनी नंबर फ्रॉम minus 2.300 टू minus 2.330 म्हणजे 300 पासून 330पर्यंत हे -2 कॉमनच राहील. 300 पासून 330 पर्यंत खूप नंबर्स तुम्ही लिहू शकता, जसे 301, 302, 303 डॅश डॅश डॅश, 325, 326, 327, 328, 329, 330 म्हणजे खूप सारे नंबर्स आपण लिहू शकतो. यामध्ये ग्रेटर कोण आहे? ग्रेटर 2.3 आहे आणि इकडे हा स्मॉलर आहे. तर minus 2.301, minus 2.302, minus 2.303 असं डिक्रीजिंग ऑर्डरने आपण नंबर्स लिहिलेले आहेत. यापैकी कोणतेही 3 नंबर्स तुम्ही आन्सर म्हणून घेऊ शकता. थर्ड प्रॉब्लेम बघा. 5.2 अँड 5.3. तर हे अगदी जवळचेच नंबर दिसत आहे. 5.2 नंतर 5.3 येतं, पण 5.2ला आपल्याला 5.20, कारण यामध्ये 1चाच डिफरन्स आहे ना, 0.1चा डिफरन्स आहे. 5.3मधून 5.2 मायनस केलं तर 0.1चा डिफरन्स, आणि या 1चा डिफरन्स असल्यानंतर आपल्याला 3 रॅशनल नंबर्स यामध्ये घ्यायचे आहे. म्हणून आपण हा डिफरन्स वाढवला कसा? 0 लिहून. आपण 5.2ला 5.20 लिहिलं आणि 5.3ला 5.30 लिहिलं. आता इथे आहे डेसिमल 20 आणि डेसिमल 30. यांच्यामध्ये आपल्याला 10 नंबर्स लिहिता येईल फ्रॉम 20 to 30. एनी नंबर फ्रॉम 5.20 to 5.30, दॅट इज 5.20, 5.21, 5.22, 5.23 डॅश डॅश डॅश, 5.28, 5.29, 5.30 आर इन बिटवीन देम. कोणतेही 3 नंबर्स आपण सहजतेने यातून निवडून आन्सर म्हणून लिहू शकतो. ठीक आहे. आता क्वेश्चन 4 बघा. क्वेश्चन 4मध्ये काय म्हटलं आहे? -4.5 अँड -4.6. इथे सुद्धा 0.1चाच डिफरन्स आहे आणि 0.1चा डिफरन्स असल्यानंतर आपण सुरुवातीला काय करू? यांच्यातला डिफरन्स इन्क्रीज करू. -4.5ला आपल्याला लिहिता येईल -4.50 म्हणजे 50 अँड -4.6 म्हणजे -4.60, -4.60. आता इथे 0.10चा आपण डिफरन्स घेतलेला आहे. या 0.10ला आपण सहजतेने 10 नंबर्स त्यामध्ये लिहू शकतो. कोणते कोणते येईल? एनी नंबर्स फ्रॉम -4.50 टू -4.60, दॅट इज -4.50, -4.51, -4.52 डॅश डॅश डॅश, -4.52 नंतर 53, 54, 54 5, 56, 57, -4.58, -4.59, -4.60. 60 म्हणजे इथं असलेला नंबर. आर इन बिटवीन देम. यापैकी कोणतेही 3 नंबर आपल्याला रॅशनल नंबर्स म्हणून लिहायचे आहेत.